नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे मागील 2 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्याच्या आधी आपण जे बार्टी, तरटी, सारथी, महाज्योती व आरती या संस्थांमार्फत जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले आहेत, CET करिता प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता जे तुम्ही फॉर्म भरले आहेत, ज्यामध्ये पोलीस भरती प्रशिक्षण असेल, MPSC, UPSC, IBPS जे कोणते तुम्ही प्रशिक्षणाचे CET फॉर्म भरलेले आहेत, त्या फॉर्मचं वेळापत्रक आणि ॲडमिट कार्डबद्दलची माहिती आता समोर आलेली आहे मित्रांनो. त्या बाबतीचंच हे परिपत्रक आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये दिलेलं आहे की CET वेळापत्रक व प्रवेशपत्र ॲडमिट कार्डबाबतचे हे परिपत्रक आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता की सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट दिनांक 14/9/2025 ते 27/9/2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असून याबाबत सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही सविस्तर वेळापत्रक पाहू शकता. IBPS, UPSचे जे कोणते तुम्ही फॉर्म भरलेले असतील, IBPSचे असेल तर 16/9/2025 रोजी तुम्ही या CETचा पेपर देऊ शकता मित्रांनो. त्याआधी 4 ते 5 दिवस आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर MPSCचं जर असेल तर 17/9ला एक्झाम आहे मित्रांनो. स्टेट सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीमसाठी जे फॉर्म भरलेला असेल तुम्ही, त्याचं 17/9ला एक्झाम आहे. तुम्ही हे सविस्तर व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. कोणत्या एक्झामची डेट कोणती आहे ही सर्व सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. तुम्ही कोणती CETसाठी फॉर्म भरलेला आहे, कोणत्या एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे. पोलीस मिलिटरी अँड पॅरामिलिटरी ट्रेनिंगचा जो फॉर्म आहे मित्रांनो, त्याची एक्झाम ही 26/9/2025 रोजी होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही जर SSC स्टाफ सिलेक्शनचा फॉर्म भरलेला असेल तर त्याची एक्झाम 24/9/2025 या रोजी होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर काही खाली महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्यामध्ये प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी भारतीसाठी महाडीडी, TRTI आणि बार्टी या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या URL लिंक लॉग इन करून आपला ईमेल व ID पासवर्ड ऑनलाईन फॉर्म भरताना जो तुम्ही युजरनेम पासवर्ड वापरला आहे तो योग्यरित्या नमूद करून तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. त्याचबरोबर शहराचे वाटप परीक्षा होण्याच्या 6 दिवस आधी जाहीर केले जाईल मित्रांनो. 6 दिवस आधी तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे काढून घेऊ शकता. अंतिम परीक्षा केंद्राची माहिती परीक्षा होण्याच्या 3 दिवस आधी जाहीर केला जाईल मित्रांनो. म्हणजे जास्त आधी देखील तुम्ही पाहू नका, तुम्हाला काहीच देखील प्रोफाईलमध्ये माहिती मिळणार नाही बरोबर. आता डाउनलोड कशा प्रकारे करायचं ते देखील आपण पाहणार होतो मित्रांनो. सर्वात आधी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. बार्टीच्या जे तुम्ही सारथी असेल, बार्टी असेल, जी कोणती तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यानंतर अर्ज भरताना जो ईमेल ID वापरलेला आहे, पासवर्ड वापरलेला आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इनमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर दाखवलेली माहिती, शहर, केंद्र, परीक्षा दिनांक तुम्ही तपासून घ्यायचा आहे. योग्य राईट असेल मित्रांनो तो प्रवेशपत्र डाउनलोड PDF स्वरूपात डाउनलोड करून तुम्ही जतन देखील करू शकता. त्यानंतर प्रिंट काढून परीक्षेच्या दिवशी सुरक्षित ठेवा आणि तो ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. प्रवेशपत्राबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास खालील उपयोग दिलेले जे नंबर आहेत, ईमेल ID आहेत मित्रांनो, यावर तुम्ही कॉल करून तुमची अडचण दूर करून घेऊ शकता. हे जे नंबर दिलेले आहेत मित्रांनो, या नंबरवर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही यावर कॉल करून तुम्ही अडचण दूर करू घेऊ शकता. त्याचबरोबर ईमेल ID देखील या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. या ईमेल IDवर तुम्ही देखील संपर्क करू शकता मित्रांनो. सविस्तर तुम्ही हे परिपत्रक पहा. या परिपत्रकामध्ये जे तुम्ही एक्झाम देणार आहात त्या एक्झामची डेट काय आहे ते देखील तुम्ही पाहून घ्या. आणि मित्रांनो, कशाप्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करायचं हे तुम्हाला माहिती दिलेलीच आहे.
मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.